संधी नव्या नेतृत्वाला, आपल्या तालुक्याच्या विकासाला. मी मनोज भाऊ पवार यांच्या सोबत. नमस्कार. कन्नड तालुक्यातील सर्व मतदार आणि बंधू आणि भगिनींनो, मी संदीप शिंदे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका रणशिंग फुंकलेला आहे आणि या तालुक्यात मातब्बर उमेदवारांसह अपक्ष उमेदवार हे बहुसंख्येने या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आणि जसं की आपण या अगोदर तालुक्यामध्ये विविध पक्षांचे आमदार या ठिकाणी निवडून दिले की हा तालुका खूप मोठा भौगोलिक परिसर याचा आहे आणि या तालुक्याला विकास नावाचा हा कुठेच इथे दिसत नाहीये. तालुक्यात रस्ते असतील, जलसिंचन असेल, पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, शेतमालाला भाव नाही, असे बहुसंख्य प्रश्न, रोजगार निर्मिती असो. MIDC एका आमदाराने सांगितलं होतं की तालुक्यामध्ये मी MIDC उभारण्याचा प्रयत्न करणार आहे, पण तो आमदार गेली 10 वर्ष या विधानसभेच्या भवनात बसला, मात्र या तालुक्यात MIDC आणू शकला नाही. या तालुक्याला सध्याच्या घडीला एक महायुतीचा उमेदवार या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे आणि ज्या व्यक्तीने या तालुक्यात जर आपल्याला आमदारकी लढायची असेल तर आपण कुठला तरी विकास केला पाहिजे, अगोदर विकासाची चालना दिली पाहिजे. मात्र स्वतःचे वडील, स्वतःचे पिताश्री हे केंद्रीय मंत्री असताना देखील तालुक्यात कुठलाच निधी 1 रुपयाचा देखील या व्यक्तीने आणला नाही आणि आज आयत्या वेळेवर नागोबा अशी गंमत म्हणून या व्यक्तीने महायुतीचं तिकीट ओढून आणलं आणि जवळचे कार्यकर्ते नाराज होऊन प्रचंड विरोध होतोय. राहिला प्रश्न जे सध्याचे विद्यमान आमदार आहे, या आमदाराने स्वतःचं घर उभारलं, स्वतःचा परिसर उभारला, मात्र तालुक्यामधून त्या गावापर्यंत जाण्यासाठी कुठलाही रस्ता त्या ठिकाणी व्यवस्थित नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रोश या विद्यमान आमदारावर मतदारसंघात आहे. आणि मी तालुक्यात सर्वे करत असताना, फिरत असताना माझ्या निदर्शनास एक बाब आली. एक अपक्ष उमेदवार म्हणून मनोज केशवराव पवार ही व्यक्ती, ज्या व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तीला राजकारणाचं कुठलंही ज्ञान नाही आणि घरातून राजकीय वारसा नाही, स्वतःच्या घरातले सर्व म्हणजे जसं त्यांच्या मिसेस असतील, ते स्वतः असतील, हे शून्यातून विश्व निर्माण केलेले लोक आहेत आणि आपल्या रोज भागातून जी कमाई होती त्या कमाईतून 10% शेअर हा तालुक्याच्या विकासाला द्यावा, सामाजिक आणि धार्मिक कामात कुठेतरी द्यावं, हा ध्येय ठेवून गेल्या 5 वर्षापासून या तालुक्यात काम करत आहे. मात्र शहरामध्ये काम करत असताना आपण तालुक्यात यावं आणि तालुक्याच्या विकासाला हातभार लावावं म्हणून गावागावांमधून त्यांना आग्रह केला गेला आणि तो ध्येय ठेवून गेल्या 5 महिन्यापासून, 5 ते 6 महिन्यापासून उद्योजक या नावाने प्रचलित असलेले मनोज केशवराव पवार हे तालुकाभरात काम करत आहे आणि धार्मिक आणि सार्वजनिक काम करत असताना विविध ठिकाणी मंदिर, मस्जिद, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला, डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी पैसे दिले आणि त्या कामाला चालना दिली. त्या कामाला चालना मिळाल्याच्या नंतर ते काम पुढं गेलं आणि व्यवस्थित ते काम झालं. असे बहुतेक ठिकाणी तेच काम नसून रोडचे देखील काम आहे. कुठे शेतीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसेल, तिथे 1,00,000-2 लाख रुपये खर्च करून त्या व्यक्तीने ते काम केलं आणि हा कुठलाही उद्देश राजकीय नाही की मला निवडून द्या असा भाव ठेवून त्या व्यक्तीने कधीच पैसे खर्च केले नाही. मात्र आज परिस्थिती अशी आहे की तालुक्यात या ठिकाणी जे उमेदवार आहेत, जे महायुतीचे असेल, महाविकास आघाडीचे असेल किंवा माजी आमदार असतील, ह्या लोकांनी या तालुक्यात कुठलेही काम केलं नसल्यामुळे अशा अपक्ष उमेदवाराकडे, मनोज केशवराव पवार यांच्याकडे चांगलं नेतृत्व, एक उभरतं नेतृत्व आणि या तालुक्याचं खरंच एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी उदयास येत आहे, अशी मानसिकता सध्या मतदारांमध्ये झालेली आहे. आणि या तालुक्याला खरंच एका उंचीवर नेण्याचं काम ही व्यक्ती खरंच करणार, कारण हे दिसून येत आहे, जी व्यक्ती स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या कमाईतला 10% शेअर हा सर्वसामान्य जनतेसाठी खर्च करतोय, ती व्यक्ती येणाऱ्या विधान भवनात बसल्याच्या नंतर किती मोठा निधी मोठ्या प्रमाणात तालुक्याच्या विकासाला खेचून आणल हे आपण नक्कीच मनोज भाऊ पवार हे निवडून आल्याच्या नंतर बघू. त्यामुळे मी विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्या
11 नंबर निशाणी समोर असलेलं रोड रोलर या निशाणीला प्रचंड बहुमताने विजयी करून आपल्या उद्योजक व्यावसायिक मनोजभाऊ केशवराव पवार यांना विधान भवनात बसवावं आणि आपल्या शेतीचे, जलसिंचनाचे, रोडचे, रस्त्याचे, महावितरणचे असे बहुसंख्य प्रश्न हे विधान भवनात मांडण्याचा अधिकार आपल्या मनोजभाऊ पवार यांना द्यावा. धन्यवाद. लईच भारी बोलला ना रे तू. माझं